खूप आनंद वाटला बरं का मला. प्रत्येक गावात शिवरायांचा पुतळा असला पाहिजे. प्रत्येक गावात मी तर सोन्याचा करूनच घातलेला आहे शिवाजी महाराज बरं का. शिवाजी महाराज आणि सगळ्यांचे शिवाजी महाराज, ओबीसीचे, धनगराचे, मराठ्याचे, ब्राह्मणाचे, ते जर नसते तर आपण कोणीच नसतो महाराज, कोणीच नाही. काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद बनती, अगर एक शिवाजी महाराज ना होते सबकी सुन्नत होती. साखरे महाराज कीर्तन करू शकला नसता, कृष्ण महाराज वाजू शकला नसता. माळी काय, कुणबी काय, धनगर काय, मराठा काय, ब्राह्मण काय, सगळ्याचा एकच राजा छत्रपती शिवाजी राजा. सगळ्या गावानं त्याचा जे जे कार वा. पोरांनो, सगळी तरणी बाण पोरं बसली. एक 5 मिनिटं ऐका. हो, राजावरती एक संकट आलं सिद्धीज्वर नावाचं, आणि त्या संकटानं कैलास बाबा 42,000चा वेढा दिला राजांना. एक 5 मिनिटं ऐका, काय मागावं. एक वर्षभर ध्यानात ठेवा एवढी कथा. मच्छिंद्रनाथ चिंचोलीला अक्रूर महाराज साखरे आलते. जागराच्या कीर्तनात त्यांनी कथा सांगितली होते. हे माझ्या पोरींनो, हे माझ्या बहिणींनो, हे माझ्या तरुणांनो, एवढे 10 मिनिटं ऐका. एक वर्षभर जागराचं कीर्तन तुमच्या ध्यानात राहील. काय कीर्तन झालं होतं म्हणाल, ऐका, ध्यानात ठेवा. वेढा पडला 42,000चा शुभम दादा, आणि वर 42,000 वेढा टाकला. गडावरती 1200 मावळे होते. एका बाजूला माऊली 42,000 आणि एका बाजूला 1200. आता कसं करायचं, आता कसा गड सोडायचा, आता काय करावं. 6 महिने गेले बाबा, तरी सुद्धा वेढा तुटला नाही. आता राजांचं काही खरं नाही. सगळ्या शरण आल्या फौजा, 12 मावळातल्या फौजा शरण आल्या. कोणी राजांच्या बाजूने राहिलं नाही. स्वराज्यात अंधारात चाललं होतं. कुठंतरी आलेले दिवस पुन्हा अंधारात चालले होते. आणि तेवढ्यामध्ये धो धो पाऊस पडायला लागला. आणि पावसात पडल्यावर राजांच्या बुद्धीनं प्लॅन केला. प्लॅन असा केला की गडावून 2 पालख्या काढायच्या. कृष्ण महाराज एका पालखीमध्ये राजांना बसवायचं, आणि एका पालखीमध्ये राजांसारखा एक पोरगा बसवायचा. 2 बाजूला 2 पालख्या काढायच्या. आणि मग एक पालखीमध्ये राजा शरण आला म्हणून पारा ढिला होईल, आणि एका बाजूनं जिथून पारा ढिला आहे तिथून पळून जायचं. हे सगळा प्लॅन तयार झाला. कोण कुठं, कोण कुठं, कोण कुठं. 400 मावळे गडाचं रक्षण करतील, नियोजन त्र्यंबक पंत करतील. 400 राजांना घेऊन जातील, नियोजन प्रतापराव गुजर करतील. ऐका, 400 शिवा नाव्याला घेऊन जातील, प्रतापराव गुजर नियोजन करतील. 400 राजांना घेऊन जातील, बाजी प्रभू नियोजन करेल. सगळं नियोजन झालं. आता फक्त एक पोरगा पाहिजे होता. राजांसारखी दाढी, राजांसारखं नाक, राजा एवढी उंची, आणि राजांसारखा हुबेहूब दिसणारा. तरुणांनो ऐका, काय मागावं. माझ्या बहिणींनी ऐका, आईनं ऐका, बापानं ऐका. एवढी कथा घरी घेऊन जा. वर्षभर कीर्तन ध्यानात ठेवा. ऐका रे, या वर्षीचा धर्मनाथ बीजचा सप्ताह सफल होईल. घरी घेऊन जा. आणि मग एकच पोरगा होता गडावर, शिवा नावी नावाचा, नावी समाजाचा पोरगा. आणि तो पोरगा राजांसारखी दाढी राखायचा, राजांसारखे डोळे, राजांसारखं नाक, राजा एवढी उंची, म्हणून त्याचं नाव आईनं शिवास ठेवलं. 2च वर्ष झालती त्याच्या लग्नाला. किती वर्ष झालते? 2 वर्ष. राजांच्या लक्षातही आला बरं का. राजाला वाटलं याला जर पालखीत बसवलं आणि या पोराचं काही बरं वाईट झालं, याच्या आईला काय सांग, त्याच्या बायकोला काय सांग. नको राजे म्हटलंच नाही त्याला. वाऱ्यासारखी बातमी पोराच्या कानावर आली. राजांना राजांसारखा दिसणारा पोरगा पाहिजे. आणि पोरगा राजांच्या महलात गेला. राजाला असा मुजरा केला, राज घ्या मुजरा. राजा म्हटलं कशासाठी मुजरा? पोरगा म्हटलं मला काहीतरी मागायचंय तुमच्याकडे. काय मागावं, काय पाहिजे राजा? देताल ना राज? मागून तर बघ. राज तुमच्या डोक्यावरचा मुकुट मला द्या. राज तुमच्या अंगावरचे कपडे मला द्या. राज तुमची तलवार मला द्या. राज तुमचा शेला मला द्या. आणि राज तुमचं तेवढं छत्रपती नाव मला लावायला द्या. मी बसतो राज या पालखीत, जातो मी राज. हे राज म्हटलं अरे शिवा, मुकुट मिळेल, कपडे मिळतील, तलवार मिळेल, शेला पण मिळेल, घालून जिथं जायचं तिथनं परत नाही यायचं. हे शिवा, हे घालून जिथं जायचं तिथनं परत नाही यायचं. काय मैत्री आहे, काय पोरगा आहे. कैलास बाबा पोरगा म्हटला राज असा जर मेलो शिवा नावी म्हणून मरल, पण तुमचे कपडे घालून जर मेलो तर छत्रपती शिवाजी राजा मेला. फार गरज आमच्या देशाला या विचाराची सध्या. नावी समाजाचा पोरगाव काय भांडणं लागलो तर आपल्या देशात.
नावी समाजाचा पोरगा हो, नावी समाजाचा पोरगा म्हणतो राज द्या मुकुट, मी मरतो की राज तुमच्यासाठी. काय प्रेम आहे, काय भावना आहे. जरा घरी घेऊन जा गड्या पोरांनो. एका पालखीमध्ये राजाने बसवलं, मुकुट चढवला, कपडे चढवले, तलवार लावली. ज्या पालखीमध्ये शिवा बसला तो हसत होता. माता राजा आता विशाळगडावर जाईल. ज्या पालखीमध्ये राजे बसले ते रडत होते. माझ्या शिवाचा आता काही खरट आहे, काय प्रेम आहे. दोन बाजूला दोन पालख्या गेल्या कैलास बाबा. वेडा 100 पावलावर, वेडा 50 पावलावर, वेडा 10 पावलावर. वेडातच पाऊल घुसलं. हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी. राजा पळाला, राजा पळाला. हुजूर दगा, हुजूर दगा. हर हर. एवढे 2-4 जणच म्हटले. तुम्ही काय पाकिस्तानातले का म्हटलं नाही? डबल भूक लागली राव मला. एवढ्या जोरात म्हटलो मी बिंबेच्या देठापासून काही. अरे एक मावळा जायचा रे पोरांनो आणि 100 कापून यायचा. का माहितीये का? त्याच्या कंठात हरर महादेवची ताकद होती. महाराज ऐका, आपल्या गावाला मच्छिंद्रनाथ महाराज आहेत. एवढा सुंदर सप्ताह चाललाय. एकदा सगळ्यांनी 2 हात वर करा, करा सगळ्यांनी. वा, काय चिंचोली गोड आहे. नवनाथ बाबा काय गोड सप्ताह केला, धन्यवाद. कैलास बाबा तुमचं गाव आहे, हे आम्हाला खूप अभिमान आहे तुमच्याबद्दल. टाळकरी करा ना, ओरिजिनल आहेत ना. आरधाले करू नका, ओरिजिनल करा. नाही तुम्ही वाजवा. ओरिजिनल मर्द आहेत तुम्ही, करा हात. बाकीचे करा, आरधाले करू नका. हाफ होताल ओरिजिनल. वा वा वा. जीन्स पॅन्ट तिकडच्या करा करा करा. टी शर्ट हा सगळे वा वा. हात वर करा, टाळी वाजू नका. हात वर करा, टाळी नका वाजू. टाळी नाही, फक्त हात वर करा. आता शिवाजी महाराजांची जयंती आली. शिवरायांना मानाचा मुजरा करा. 18 प्रगत जातीतील संतांना मुजरा करा. आपल्या सप्त्याला मुजरा करा. आता पुढच्या वर्षी सप्ताह आहे ना महाराज. मच्छिंद्रनाथ चिंचोली आहे. धर्मनाथ बीजेच्या निमित्तानं मच्छिंद्रनाथाचा चेहरा डोळ्यासमोर आणा. हात नका खाली येऊ देऊन, नामर्द होताल. ठेवा असावर हात. ज्याचा वर आहे महिला मंडळ झाशीच्या राणी बना. पोरींनो आमदार बना, खासदार बना, UPSC पास व्हा. असा अभ्यास करा. हात वर करा मुलींनो, हात वर करा तरुणांनो. हे अक्रूर महाराजाचं कीर्तन आहे. मी हरर म्हणतो. ज्याचा हात वर आहे त्यानं इमानदारीनं महादेव म्हणायचं. महिला काय आणि पुरुष काय असा आवाज काढा. कळू द्या घनसांगवी तालुक्याला काय कार्यक्रम चाललाय त्या मच्छिंद्रनाथ चिंचोलीला. बोला हर हर घ्या खाली घ्या. आताशी रेंज आली बघा. आताशी कडाडलं जरा. आताशी झोपेतून जागी झाली तुम्ही. बरं असा मावळा कडाडला. एक गडी यायला लागला. माझ्याकडे बघा. विडा आता 100 पावलावर, विडा आता 20 पावलावर, विडा आता 10 पावलावर. हो राजा हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी, शिवाजी महाराज की जय. ऐका हे झगडी ललकारी घुमली आणि तेवढ्यात कोणीतरी बातमी आणली. हुजूर हा राजा नाही. हुजूर दगा. हुजूर हा राजा नाही. 3 तलवारी बाहेर पडल्या. ऐका मच्छिंद्रनाथ चिंचोली, सिद्धी जोहर, सिद्धी मसूद आणि फाजल खान. हे माझ्या तरुण बांधवांना ऐका. आणि त्या 3 तलवारीनं शिवा नाव्याची कत्तल झाली. ऊसाच्या कांड्यासारखी त्याचे हात कापली पोरांनो. ऊसाच्या कांडीसारखी पाय कापली. तलवारीच्या टोकानं त्याचे पोट 4 ठिकाणी फाडलं गेलं. टोकानं त्याचे डोळे बाजूला काढले गेले. त्याचं मस्तक चिरलं गेलं आणि सगळ्या मांसाचे तुकडे पोत्यामध्ये भरले आणि राजांना सप्रेम भेट पाठवली. एवढा दुर्भागी मृत्यू कोणाच्या वाट्याला आला नाही. बरं एवढे बारीक बारीक तुकडे ज्या दिवशी गडावर आले, राजांनी मांसाची गोणी सोडली. हंबरडा फोडून महाराज रडायला लागले. हंबरडा फोडून महाराज रडायला लागले. आता काय सांगू याच्या आईला, काय सांगू याच्या बायकोला, कसं करू आता. राजाने त्याची माती गडावर केली. माझ्याकडे बघा. राजाने त्याचा दशक्रियाविधी गडावर केला. राजाने त्याचं गंगापूजन गडावर केलं. 20 दिवस गेले. अजून कुणालाच माहिती नाही शिवाचं काय झालं. आणि 20 दिवसानं राजानं त्या कोकणातल्या नेमापूर नावाच्या गावाला पाटलाला पत्र पाठवलं. पाटील शिवाच्या आईला निरोप द्या की राजा तुमच्या घरी येणार आहे. इतका आनंद झाला महाराज त्या आईला. तिला वाटलं बाई
राजा येणार म्हटल्यावर माझा पोरगा पण येणार. आईला काही दुसरं नसतं महाराज, आईला तिचं लेकरू आवडत असतं महाराज. त्या आईनं घर सारून काढलं, आंब्याच्या पानाचं तोरण घर सजवलं महाराज. आपल्या ठेवणीतली नऊवार साडी काढली, कृष्ण महाराज आपल्या सुनबाईला नेसायला. सुनबाई ही साडी नेसा, कपाळभर कुंकू लावा, आरतीचं ताट तयार करा, राजा येणार आहेत, तुमचे मालक पण येतील. त्या पोरीनं साडी नेसली. कोणी मैत्रिणीने कानातलं दिलं, कोणी गळ्यातलं, कोणी गळ्यातलं दिलं, कोणी कानातलं दिलं. इकडे बघा. आणि ती पोरगी बोलू नका, लय सुंदर उदाहरण आहे, विक्षेप करू नका. ताट घेऊन अशी दरवाजात उभी राहिली. कोण सांगणार हो त्या पोरीला, जे कुंकू लावलं तो तुझा मालक राहिला नाही, त्याच्या नावाचं तू गळ्यातलं घातलं तो राहिला, माहिती नाही. राजा आता गावच्या वेशीला आले, 10-5 मावळे आणले होते. राजा आता मराठ्याच्या आडीला, धनगराच्या आडीला, वंजाऱ्याच्या आडीला, मराठ्याच्या आडीला. राजे नेमके शिवाच्या दारात आले. त्या कुंकुम तिलकामध्ये असं बोट बुडवलं. राजांच्या कपाळी गंध लावायचं म्हणून ती पोर पुढे सरकली. तेवढ्यात दरवाजातून आवाज आला, सुनबाई, हो सुनबाई, तुम्ही नका वाळू राजांना. तुम्ही माग पाय, आवाज तर माझ्या सासूच आहे. सुनबाई, तुम्ही नका वाळू राजांना. हो सुनबाई. त्या पोरीनं दुसऱ्याच पोरीच्या हातात ताट दिलं. पाय आपटत पोरगी घरामध्ये निघून आली. राजे कांबळीवर येऊन बसले, गुळाचा खडा पाण्याचा तांब्या दिला. आणि पहिला प्रश्न राजाने त्या आईला विचारला, आई, का त्या पोरीला वाळू दिलं नाही, का तिला बाजूला काढ, वाळू द्यायचं की. तर ती आई म्हटली, राजा ती शिवाची बायको आहे, चाललं असतं की मग वाळू द्यायचं, का तिचा अपमान केला ओ आई, का तिला वाळू दिलं नाही. आई म्हटली, राज, एखाद्या विधवा बाईने तुमच्यासारख्या राजाला ओवाळू नये. राजाच्या हातातला तांब्याच खाली पडला. बापरे, अजून सांगितलंच नाही मी आईला. आईला कसं कळलं हिची सून विधवा झाली, कुणी बातमी दिली. आई म्हटली, राजा कुणीच बातमी नाही दिली. खरं सांगू राज, तुम्ही जगाला फसू शकता, जाणता राजे आहेत, एका आईला नाही फसू शकत. तुम्ही गावच्या वेशीला आलात, मला वाटलं माझा पोरगा तुमच्या मागं भाला घेऊन उभा आहे. मराठ्याच्या आळीला आलात, मला वाटलं माझा पोरगा तुमच्या मागं भाला घेऊन उभा आहे. तुम्ही आमच्या दारात आलात, तरी माझा पोरगा दिसला नाही. त्याची बायको तुम्हाला गंध लावायला आली, तरी माझा पोरगा दिसला नाही. माझ्या पोराची एकच इच्छा होती राज, तुम्ही आमच्या घरी यावं, त्याच्या बायकोनं तुमची आरती करावी, मी तुम्हाला खायला पुरणाची पोळी करावी. आज पुरणपोळी तयार आहे, त्याची बायको आरती करायला तयार आहे, पण माझा पोरगा आज दिसत नाही. आज जर माझा पोरगा जिवंत असताना राज, तर कोणत्याही गावाहून गावात आला असता, तुमच्या आधी गावात 1 तास नाचला असता राज, आणि नाचून म्हणला असता, आई राजा आलंय, राज, आई राजा आलंय ग राज, आई राजा आलंय राज, आई आपल्या घरी राजा आलंय, आई राजा आलंय ग, आई राजा आलंय ग, आई राजा आलंय ग. सगळ्या गावात नाचला असता. ज्या आरती तुम्ही येताय, माझा पोरगा येत नाही, त्या आरती माझा पोरगा आता राहिला. सोन्यानं चांदीनं भरलेली ताटं कैलास बाबा घरामध्ये आली. ती आई म्हटली, राजन नको हे सोनं मला, राजन नको ही चांदी मला, काय मागावं. लक्षात ठेवा, मचिंद्रनाथ चिंचोली एवढी कथा माझी, काय मागावं. हे पोरानं मागितलं स्वराज्यासाठी आपला प्राण. आई काय मागते बघा, आई घेऊन जा घरी, 1 वर्षभर ध्यानात ठेवा. ऐका रे, काय मागावं. आई म्हटली, नको सोनं राजा मला, हे नको ही चांदी मला. राजा म्हटले, काय देऊ आई तुम्हाला, एकच दे राज, काय देऊ आई. देताल ना राज, मागून तर बघा आई, प्राण मागितलं तर प्राण दिलाय, तुमच्या पोरानं माझ्यासाठी जीव दिला, काय देऊ आई, एकच द्या राज, हे सोनं चांदी नको. इथून पुढं तुम्ही तेवढं माझ्या घरी येत जा, माझ्या हातची पुरणाची पोळी खात जा, माझ्या बैला गाईला तुम्हीच पुरणाची पोळी खाऊ घालत जा. याच्या पलीकडे मला काही नको. काय आई महाराज, काय मागणं नाही. एक पोरगा गेल्यावर आई म्हणते, इथून पुढं तुम्ही माझा मुलगा बना, काय मागणं आहे. आई जोपर्यंत माझ्या हृदयात श्वास आहे, तोपर्यंत तुमच्याच हातची पोळी खायला येईल आई, पाडव्याला येईल, दिवाळीला येईल, काळजीच करू नका आई. आईनं डोळे पुसले कैलास बाबा, आणि आई म्हटली, मग राज, तुम्ही जर माझ्या हातची पोळी खायला येणार असाल, तुम्ही जर माझी एवढी मागणी पूर्ण करत असाल, तर सांगून ठेवते तुम्हाला, जो गेलाय तो छत्रपती शिवाजी राजा गेलाय, जो उरलाय तो माझा मुलगा शिवा नाही उरलाय, जो उरलाय तो माझा मुलगा शिवा नाही उरलाय.
तर उरलाय तो माझा मुलगा शिवा नाही उरला. काय मागावं, मुलगा गेल्यावर, स्वतःचा पोरगा गेल्यावर राजानं माझा मुलगा काय मागणं महाराज. तानाजी म्हणतो राज लगीन नंतर, रायबा नंतर राज, आधी लगीन कोंडाण्याचं काय मागणं. तो भाजी प्रभू म्हणतोय राज लाख मरावे, लाखाचा पोशिंदा जगावा, काय मागणं. पोरांना असं मागा रे, देशासाठी मागा, धर्मासाठी मागा, देवासाठी मागा रे पोरांनो. ऐका आता 23 डिसेंबरला एक घटना घडली मागच्या वर्षी आपल्या देशात. पारनेर तालुक्यामध्ये एक राळेगण सिद्धी नावाचं गाव आहे पोरांनो. एक 26, 28, 25 वर्षाचा पोरगा देशासाठी शहीद झाला कैलास बाबा. तो पोरगा आपल्या संभाजीनगरला शिकला आणि 2018 मध्ये तो मिलिटरीमध्ये जॉईन झाला. तर बाप त्याचा कमिशनर आहे, 1 लाख 1.5 लाख पगार आहे. आई त्याची जिल्हा परिषद शिक्षिका आहे, 1.5 लाख पगार आहे. 2-3 लाख रुपये महिना घरात येत होता. पोरगा असं म्हटलं नाही मी कशाला जाऊ सीमेवर. पोरगा व्यायाम करून सीमेवर लढायला गेला आणि मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये कॅप्टन झाला तो. 500 पोरं त्याच्या हाताखाली होते. सियाचीन मध्ये ड्युटी करत होता आणि त्या बर्फाळ प्रदेशामध्ये बंदूक घेऊन देशाचं रक्षण करत असताना दहशतवाद्याचा हल्ला झाला. समोर सरकला, देशाचे झेंडे खांद्यावर घेतले, दहशतवादी मारले, आनंद झाला. भारत माता की जय, वंदे मातरम असा जयघोष केला, विजय मिळाला. पण वापस येत असताना इतका बर्फ पडला, कमरेपर्यंत बर्फ आला पोरांनो, पोटापर्यंत बर्फ आला, खांद्यापर्यंत बर्फ आला, डोक्यापर्यंत बर्फ आला. 0.3 तापमान झालं आणि त्या बर्फामध्ये सौरभ आवटी नावाच्या पोराची बॉडी गोठून गेली महाराज. 4 दिवस बॉडी सापडली नाही. कॅप्टन गायब आहेत, कॅप्टन गायब आहेत, कॅप्टन गायब आहेत. 11 दिवसानं कैलास बाबा बॉडी सापडली. पूर्ण बर्फमय राजबिंडा पोरगा झाला. बर्फातून बॉडी बाजूला काढताना त्या पोराचा एक हात कापावा लागला, छाती कापावी लागली, एक पाय सुद्धा कापावा लागला. इतका राजबिंडा 25 वर्षाचा पोरगा अर्ध्याच अंगानं भारत देशाच्या झेंड्यामध्ये गुंडाळला. लाल दिव्याच्या गाडीमध्ये त्याची बॉडी गावाला पोहोचली. 1 लाख लोक वाटी लावायला आली होती. हंबरडा फोडून सगळी रडत होती. आई धावतच गेली. झेंडा सरकून पोरगा पाहिला, मिठी मारली तिनं आपल्या लेकराला. हंबरडा फोडून रडायला लागली. गालावून हात फिरवत असताना पाहिलं, माझ्या बाळाला हात नाही, माझ्या बाळाला छाती नाही, माझ्या बाळाला पाय नाही. काय वाटलं असेल हो त्या आईला. ज्या आईनं इतका राजबिंडा पोरगा दिला, त्या पोरानं आपल्यासाठी हात दिला, छाती दिली, पाय. आठवण काढत जा बरं पोरांना. ए माझ्या माय बापांनो, कुछ याद उन्हें भी कर लो जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए. ऐ मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी. जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बान. जब घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आजादी. जब तक थी सांस लड़े वो, फिर अपनी लाश बिछा दी. संगीन पे धर कर माथा, सो गए अमर बलिदान. जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बान. कोई शिख कोई जात मराठा, कोई शिख कोई जात मराठा. कोई बुरखा कोई मदरासी, कोई बुरखा कोई मदरासी. सरहद पर मरने वाला, सरहद पर मरने वाला, हर वीर था भारत वासी, हर वीर था भारत वासी. तुम भूल न जाओ उनको, इसलिए कही ये कहानी. जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बान.
माता की वंदे. आपल्या देशाबद्दल अभिमान असला पाहिजे. आपल्या मातीबद्दल कधी आमचे कैलास महाराज मगाशी उदाहरण सांगताना रडायला लागले. महाराज भाव असला पाहिजे. कशासाठी बोलतोय ऐका. आईनं झेंड्यावरून हात फिरवला, पोराची माती झाली. 1 वर्ष झालं बाबा. आता ती आई हातानं जेवण करत नाही. त्या लेकराची माय हातानं जेवत नाही. ती म्हणते माझ्या तोंडाजवळ हात आला की मला माझ्या पोराचा हात दिसतो. कोणीतरी प्लेटनं पाणी पाजतं. फार वाळून गेली ती माय. मी भेटायला गेलो, कीर्तन केलं तिथं. आणि कीर्तन झाल्यावर विनंती केली त्या आईला, तुम्ही जेवलं पाहिजे. आणि त्या आईला विचारलं, आई तुम्ही देवाकडं काय मागता? काय मागणं आहे ऐका. आई म्हणते एकच मागते रोज देवाला, माझा पोरगा तर गेला आता देशासाठी, मला अजून एक मुलगा आहे, त्या पोरानं व्यायाम करावा आणि माझ्या सौरभच्या जागेवर देशावर लढायला जावं, त्यानं बॉडी करून. काय मागणं आहे महाराज. मागायचं तर असं मागा, मागायचं तर शिवा नाव्यासारखं मागा, मागायचं तर केवटासारखे पाय मागा, मागायचे तर नामदेवरायसारखे पाय मागा. ह्याची देवा पै मागत चरण सेवा तुमचे पाय देऊन टाका, दुसरं काही नको विठोबा रखुमाई. रखुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. हो एकच चरण माझ्या कीर्तनाची खासियत आहे. मी सगळे चरण सांगत नाही, एकच चरण सांगतो. चरण सेवा बरं का. पायाची सेवा, केवटाची कथा, भरताची कथा, कानोपात्रेची कथा, द्रौपदीची कथा खूप आहेत. हो युट्यूबला साखरे महाराज नाव टाका, 200 कीर्तने. आपली वेळ संपली. मला सकाळी पण काला आहे. आमच्या नवनाथ महाराजांनी माऊलीने खूप आग्रह केला. कैलास बाबा तुम्हाला माझा प्रणिपात बरं. खूप छान तुम्ही रडले महाराज. माझं कीर्तन सफल झालं महाराज. एक साधू रडला, गाव रडलं, सगळी तरुणी जोरात वाजा, जोरात वाजा. वा वा. सगळ्या मातांना मी पुढच्या वर्षी पण येणार आहे, सोडित नाही मी तुम्हाला, आता काळजी करू नका. पुढच्या वर्षी मी पुढचं चरण सांगेल तुम्हाला. वास द्यावा पंढरीचा आणि सदा संग